हाय फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आणि आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. सकाळी लवकर उठले, अजून काहीच आवडले नाही, फक्त कपडे झाले, फरची पुसली आणि आता आज पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून म्हटलं पटकन तयारी करावी. बऱ्यापैकी म्हणजे डाळ लावली आहे, पीठ घेतलं आणि श्री झोपली आहे. तोपर्यंत चहा प्यायला घेतला का तर चहाशिवाय सुरुवात होत नाही. आणि मेहंदीला खरंच खूप छान कलर आला. खूप लेट काढली होती मी मेहंदी आणि छान आला कलर. तसं तर म्हणजे हे बघा, सिंपल अशी काढली का तर ह्या हातावर काढायला येत नाही, त्यामुळं हा हात राहून दिला. श्रीला पण काढली, ताईंना पण काल काढली मी म्हणतात. तर चला पटपट स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि ओसायला पण जायचं आहे. अजून काही प्लॅन नाही आहे, बट चला. माझी पटपट कामं आवरायला चालू होती का तर कार्टून झोपलेलं होतं. ते जर उठला तर एवढं मध्ये मध्ये करणार की मी जे करणार ते कामं ते करणारच. मी पीठ वगैरे मळून घेतलं, भज्याचं पीठ मळून ठेवलं होतं आणि पापड ते तळून घ्यावं म्हटल्यानंतर आधी पण पीठ मुरेल आणि पुरण पण रेडी होईल की लगेच पोळ्या वगैरे लाटायला स्टार्ट करावं. खूप दिवसांनी पोळ्या करायला लागली, कशा होतात काय माहीत नाही. तर चला म्हणलं कामं तर चालूच राहणार आहेत आणि मी हा व्हिडिओ जरा लेट झाला मला अपलोड करायला का तर घरातली कामं वगैरे सासूबाई आल्या होत्या, त्यामुळं सगळं लेट चालू झालं. बट ठीक आहे, तुम्ही समजून घ्यालच. आणि सर्व जसं व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट वगैरे करतात तशा ह्या व्हिडिओला पण खूप साऱ्या कमेंट करा आणि छान छान कमेंट करा. तर चला माझी कामं चालूच झाली आणि सागरला म्हटलं पटकन उठा, तुम्ही तुमचं आवरा, आता तुम्हाला खूप सारी कामं आहेत, बाहेर वगैरे जायचं आहे. पण दोघं पण काय उठायचं नाव घेत नव्हते. म्हणलं ठीक आहे चला. माझा चहा विसरून राहिला होता प्यायचा, तो पण म्हणलं पटकन पिऊन घ्यावा. लक्षात आल्यानंतर माझ्या अगं उरक ना, 8 वाजल्यापासून स्वयंपाकच चालू आहे का तुझा? झाला की हा 8 वाजल्यापासून नाही, 10 वाजल्यापासून स्वयंपाक चालू. किती वाजले आता? टाइम काय झाला? पावणे 1 वाजले. झालं, सगळं झालं की. झालं सगळं झालं. तुम्हाला साडी तयार झाली असेल. छान असं. अरे वा वा वा, क्या बात आहे. तोंडाला पाणी सुटलं. आव इकडे इतका त्रास दिलाय नाही ना मला आज ह्या श्री वेळेस. श्री खरं श्री फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या बरं का, तुम्ही उठायच्या आज दोघं. अरे पोळी फुटली माझी. श्री इकडे बघ ग, श्री इकडे बघ ना, काय लागलं तुझ्या तोंडाला, बघू दे मला. पोळ्या बनवती हो, तिनेच बनवल्यात सगळ्या पोळ्या. पीठ लागलं. पीठ लागलं. वर बघा, कपाट. बघा, सगळ्या पोळ्या अशा फुगल्यात. तुझ्यासारख्याच फुगत आहेत का? म्हणलं असतं मॅडम सारखाच फुगव. लवकर या, साडी तयार झाली, माझं ब्लाऊज तयार झाले. बरं आलो मी घेऊन घरीच पटकन. ओसणार आहे. 3:30 वाजता ओस आहे. 3च्या नंतर आहे. बरं ठीक आहे, मी फोन घेऊन जातोय तुझा. ओके. बरं. पोळ्या झाल्या, भांडे झाले, किचन आवरून घेतलं. त्यानंतर ही संक्रांतीची साडी होती, मी अशी रेडी झाले सिंपल अशी. बाहेर जायचं नव्हतं का तर अचानक सासूबाई आल्या होत्या का तर त्या दरवेळेस एक दिवस आधी येतात, पण ह्यावेळेस आल्या नव्हत्या का तर शेतामध्ये खूप सारं काम होतं आणि यायला पण लेट झाला असतं. त्यामुळं सगळे काल त्यांना म्हणले तुम्ही नाही का आज येऊ नको, उद्या. मग मी तुळशीला ओवासलं आणि म्हटलं चला का तर ह्यांना जेवण वगैरे सगळ्यांना करायचं होतं आणि मी पण ओवासल्याशिवाय जेवले नव्हते. आणि 4 वाजले होते तर घरात एवढी मस्ती चालू होती कार्टूनची, पसारा वगैरे एवढा करायला चालू होता की मापच नाही. आजी आली म्हटल्यानंतर तिला माहिती आहे मम्मी काय करू शकत नाही, मम्मा ओरडणार पण नाही. सासूबाईंना तिळगुळ दिले, त्यांच्या पाया पडले, देवाच्या पाया पडले आणि त्यानंतर म्हटलं चला श्री तू पण पाया पडून घ्या आजीच्या म्हटलं. मग सागरला पण म्हटलं तिळगुळ देवा, तर त्यांना म्हटलं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, माझे ते सांडू नका, माझ्याशी भांडू नका. तर त्यांच्या पाया पडले, जेवण वगैरे झाले आणि परत आमच्या कार्टूनची घरामध्ये मस्ती चालू झाली. दादाच्या पायाला मेहंदी लावायचा कार्यक्रम चालू होता आणि एवढी मस्ती की असंच. दादाला खूप परेशान करत होती, तो मेहंदी लावून देत नव्हता म्हणून आजीला पाय पकडायला लावले होते, त्याच्याने मग त्याला मेहंदी लावत होती. कोण भेटला ना घरात अख्ख्या मेहंदी लावून घेते आणि तो काय तिला फटके देत होता, केस ओढत होता. ह्या दोघांची म्हणलं मस्ती अशी चालू राहणार आहे. आणि परत म्हटलं मी चहा ठेवून घेते का तर काकूंना परत ताईच्या घरी जायचं होतं, चहा प्यायला बोलवलं होतं. जेवायची रात्रीची तर कुणाची इच्छाच नव्हती का तर सगळ्यांनी जेवण केलं होतं आणि लेट केलं तर त्यामुळं तर नाहीच. मी पण पटकन म्हणलं चला थोडंसं असं सिम्पल असं रेडी व्हावं आणि ताईच्या इकडं जाऊन यावं. मग साडी पण राहून दिली का तर म्हटलं तिथं गेल्यानंतर चला व्हिडिओ वगैरे होतील. बट नाही झाले व्हिडिओ. ते नंतर कळेलच थोडासा लॉग्स टाकायला मला लेट झाला आहे.
बट ठीक आहे, तुम्ही सगळे समजून घ्यालच. तर पोहोचले ताईच्या इथं. मग आमच्या दोघीचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. काल सागर हे बाहेर गेले होते आणि मला म्हणले, चल तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे आज. म्हटलं आज माझ्यासाठी मला 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 खरंच वाटलं होतं की माझ्यासाठी काहीतरी घेऊन येणार आहेत. तर आम्ही नाही का, आमच्या इथं 5 जणींना असतात, म्हणजे खूप जणींना असतात मंदिरात, गावी वगैरे खूप छान असतं. तर जाऊ द्या म्हटलं, आपण नेक्स्ट टाईम गावी जाऊ ताईकडं म्हणूनच आले. म्हटलं चला, बाहेर तर कुठे गेले नव्हते आणि नाही का ओटी वगैरे भरायची होती. मी ताईंना विचारलं की नाही का, तर ताई म्हणल्या 6पर्यंतच होतं, नंतर नाही. तर मग ते असे आमच्या इथं तीळ टाकतं तो असल्यानंतर परत मग मी ताईच्या पाया पडले, का तर सगळ्यांचेच पडले होते मोठ्यांच्या, तर परत ताईच्या पण पडून घेतलं. आणि कार्टूनची आतूच्या इथं आल्यावर एवढी मस्ती असते ना, आणि त्यात आजी आहे ना, मग कोणच ओरडू शकत नाही. दादा दादा खेळायचं होतं तिला म्हणून एवढी की इकडे ये चल म्हटलं. तू कशी खेळ दाखव मला. मागवड त्याला, मागवड तुझ्याकडे सोड ढकल त्याला पुढे. आमची मस्ती वगैरे चालूच होती. तेवढ्यात कारभारी खरंच आले ना सरप्राईज घेऊन. पण ते सरप्राईज माझ्यासाठी नव्हतं, त्यांच्यासाठीच होतं. पण ठीक आहे ना, ते मी काय वेगळे नाही म्हटलं त्यांना. तर मला म्हणले नको नको व्हिडिओ काढू नको. मी म्हटलं नको नको काढते ना. तर ताईंच्या इथंच आले आणि आई पण आज आल्या होत्या. 2-3 दिवस झालं भाऊजींनी पण घेतला होता, लगेच त्यांनी पण घेतला. ओप्पो रेनो 15 होता वाटतं, हां तोच होता. तर त्यांना म्हटलं चला दाखवा म्हटलं. घेतल्याशिवाय अजून खूप नाही आपण. आयफोन आयफोन हे काय, आयफोनच एक मायापासला. तुम्हाला हे घ्या, मला ती द्या, आपला मला ती द्या, मला द्या. आपल्याला घ्यायचं. मी आणि तुम्ही वेगळेच होय. शेती होते आधी आम्हाला सांगितलं नाही का तुझं मोबाईल. मोबाईलसोबत 2 गिफ्ट भेटले होते. एक इयरबड्स होते आणि एक वॉच होतं. तर दादा बोलला, मी वॉच ठेवणार आहे मामा, मी देणार नाही. तर म्हटलं चल ठीक आहे ना, देऊन टाकलं मामाने त्याला वॉच. परत ताईने सर्वांसाठी चहा बनवला, आम्ही चहा पिलो. आणि श्री म्हणली, ह्यात काय आलं होतं बाबा, त्यात काय आलं होतं, चल माझ्या गाड्या ठेवायच्यात त्याच्यामध्ये. तर ठीक आहे म्हटलं, चल मोबाईलच्या हातच तू गाड्या ठेव. तिला दिलं आणि दादा लगेच मोबाईल वॉच कनेक्ट करत होता. तर सगळे म्हणले, चल दादा तुझं बड्डे गिफ्ट आलं का, आता दादाचा बड्डे जवळ आलेला आहे आता. मग तो म्हणला नाही नाही मला नाही, हे नाही वॉच पाहिजे. म्हटलं चल दुसरं पाहिजे. तर त्यांना म्हटलं दाखवा ना तुमचा फोन, म्हटलं कॅमेरा. ते म्हणलं हे माझा फोन देत असतो का मी आता. तर ठीक आहे म्हटलं, नका देऊ, चला तुमच्या मोबाईलमध्ये आमचे फोटो तरी घ्या म्हटलं. तर ते म्हणले अजिबात कोणाचाच फोटो मी घेणार नाही. म्हटलं नका घेऊ. अशी सगळ्यांची गप्पा गोष्टी मस्ती चालूच होती आमची. आणि कार्टूनचं जर काय मध्ये चाललं होतं बॉक्स, हा ओपन कर, तो ओपन कर. आणि त्यानंतर म्हटलं चला खूप लेट झाला आहे, आपण घरी जाऊ. ताईंनी खूप सारे फोटो काढून घेतले त्यांचे, का तर कॅमेऱ्याची क्वालिटी खरंच खूप छान होती. तर ते म्हणले चल पहिला फोटो माझ्या आईचा आणि माझा घेतो. तर त्यांनी काकूंसोबत पहिला फोटो घेतला, का तर सेल्फी खूप छान आला. तर मी म्हटलं चला आता त्यांच्यासोबत झालं, माझ्यासोबत पण पाहिजे. मग आम्ही एक फॅमिली सेल्फी घ्यायची म्हटलं. आणि त्यांना म्हटलं चला का फॅमिली सेल्फी एक घ्या म्हटलं, मी, तुम्ही, काकू आणि श्री. तर मी पुढे सरकले पटकरनं, चहा साईडला ठेवला. म्हटलं आधी माझा फोटो घ्या म्हटलं. तर ते ऐकून पण घेत नव्हते, ऐकत पण नव्हते, मुद्दाम मस्करी करत होते. तर म्हटलं घ्यायचं आहे का नाही माझा फोटो, नाही तर राहू द्या म्हटलं. तर मग फोटो घ्यायला लागले. परत म्हणतात की अरे माझ्यापेक्षा तू छान दिसते. छान दिसते. त्याची बॉक्स खाली, बॉक्स खाली तुझ्या नवीन पुढे म्हणून सांगते. दादा खाली घेते. किती भारी दिसतोय ग तू, स्वतःला तसंच वाटतं. सांग व्हिडिओ बनवा, सांग मग पण सोडू. दाजीला मला. चला म्हणलं, खूप सारी मस्ती झाली आमची. आता म्हणलं घराकडे जाऊ, का तर खूप लेट झाला होता. कारभाऱ्यांना म्हणलं तुमच्या मनासारखं झालं आहे आता चला. खाली येऊन पण आमचे फोटो काढायचे काय बंद नव्हते होत, का तर आम्ही सगळ्यांनी खूप सारे फोटो काढले. आणि परत आम्ही सगळे चाललो. आणि नाही एवढे सगळे बसत नव्हते म्हणून डबल यावं लागलं. आणि दादा घरी चावी ठेवून आला, हे परत गेले चावी घ्यायला, सगळे लय चिडले. तो म्हणला सॉरी.
चावी घेऊन आल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि त्यानंतर सागरने थोडंसं पार्सल आणलं होतं बाहेरचं, तर सगळ्यांनी खाऊन घेतलं. मी पटकन भांडे वगैरे घासून घेतले आणि आजचा दिवस खरं खूप छान होता. थोडंसं फक्त की मला बाहेर जायला ओसायला भेटलं नाही, त्यामुळं कसं तरी वाटत होतं. पण ठीक आहे, चला बाय, गुड नाईट.